मित्रांनो, तर नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. आणि आम्ही आलेलो आहोत बाळू तिडके यांच्या शेतामध्ये, चिंचाळा या गावामध्ये. आणि मिरचीला जो रिझल्ट आलेला आहे तो आपण त्यांच्याकडूनच ऐकू की मिरचीला कसा रिझल्ट आहे. आपल्या बूस्टरचा, ॲक्टिवेटरचा, प्लांट केअरचा. खत तर आपण दिलेलंच नाही, पण नुसत्या फवारणीसाठीच देऊन त्यांचा रिझल्ट आपण त्यांना विचारून घेऊ. तर बाळू भैया, तुम्हाला काय वाटतंय मिरचीला कसा रिझल्ट आहे? रिझल्ट एकदम सुंदर आहे. आपलं जे आहे आपलं औषध ते जैविक आहे, त्यामुळे रिझल्ट एकदम इतकी अतिसुंदर आला आहे. आणि जी मिरची साईज आहे ती साईज ही बघण्यासारखी आहे. खूप सुंदर साईज आहे. सगळ्यांनी यूज करायला पाहिजे का? 100% यूज करायला पाहिजे. बरं, असे काही काही शेतकरी म्हणतात दमाने रिझल्ट येतोय, किंवा जैविकचा रिझल्ट नाही, किंवा ऑर्गॅनिकचा रिझल्ट नाही, रासायनिकचा फास्ट येतोय. तर तुम्हाला किती दिवसामध्ये दिलंय आणि किती दिवसात रिझल्ट वाटतोय तुम्हाला? घेऊन औषध घेऊन झालं 8 दिवस, 10 दिवस आणि फवारून झालं 8 दिवस. पण बर, जो वाटतो रिझल्ट तो एकदम अतिसुंदर आहे. मिरचीला बोकडा वगैरे काही राहिलाय का तुमच्या? काही नाही, काही आधी होता, आम्ही आलो त्यावेळेस होता झाडांना, 100% होता. पण आता आहे का नाही, बोकडा वगैरे काही? नाही, झाड एकदम फ्री झालंय. मग तर सगळ्यांनाच शेतकऱ्यांना हे यूज करायला पाहिजे, 100%. कारण त्यांचं नुकसान पण होणार नाही. तुम्ही रासायनिक आणून टाकताय, पूर्ण मिरचीला बोकडा लागतोय आणि पूर्ण म्हणजे नुकसान होतंय. तर टमाटे पण त्यांचे बघू शकतात मित्रांनो, एवढा जबरदस्त रिझल्ट आहे. आणि ते स्वतः सांगते, तर आम्ही इथे सांगत नाहीत. तर बघू शकतात मिरचीची साईज मित्रांनो. तर आमच्यासोबत गोपाळगिरे मॅडम आहेत, आमचे सानप साहेब आहेत, आमच्या कवटेकर मॅडम आहेत. तर सगळ्यांनाच एक वेळेस यूज करून बघा नक्की. गुड आय एम सी.